नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील सर्व प्रश्नांना डिस्कस करतो. जसे आपल्याला सर्व परीक्षांमध्ये विचारले जातात, तर त्यावरील अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे काही प्रश्न जे आपण सोप्या पद्धतीने आणि काही ट्रिक्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो यावर चर्चा करतो. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या नवनवीन घडामोडी किंवा नवीन जी काही ती माहिती असते, तर त्याबद्दल देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो. तर आज आपण बघणार आहोत की आपली जी महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस 2022ची 30 एप्रिलला परीक्षा झाली, तर त्याचा एक अंदाजित कट ऑफ की जो ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यासाठी आपण एक अंदाजित कट ऑफ तयार केलेला आहे. बरोबर, हा एक असणार आहे, जो आपला तो असणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे, अंदाजित. बरोबर. तर याच्या आधी मी फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणजे वनसेवेसाठी जो कट ऑफ सांगितला होता, तर तो तुम्ही इथे आय बटनावर क्लिक केलं की त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आणि जी PSIची किंवा कंबाईनची जी पूर्व परीक्षा झाली होती त्याचा जो फायनल रिझल्ट आलेला आहे, फायनल आन्सर की जे आलेले आहे, तर त्यानुसार देखील आपण काही कट ऑफचे प्रिडिक्शन काढलेले आहेत, तर ते देखील तुम्ही इथे आय बटनावर पाहू शकता. बरोबर. तर मला थोडं सुरुवातीला काही सांगायचं आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन होत राहतील. बरोबर. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर या अंदाजित कट ऑफवर आधारित आहेत. बरोबर. म्हणजे एक साधारण गेल्या 3 वर्षांचं ॲनालिसिस, बदललेला पॅटर्न आणि मुलांचे मिळालेले रिस्पॉन्स आणि त्यावर असणाऱ्या जागा या गोष्टींच्या आधारे आपण एक अंदाजित कट ऑफ सांगतो. मार्केटमध्ये बरेच तुम्हाला मुलं भेटतील की ते तुम्हाला डिमोरलाइज करतील की बाबा मला एवढे मार्क आहेत किंवा माझ्या ओळखीचे एवढे मार्क पडलेत, तेवढे मार्क पडलेत, भरपूर वाटेल ते वॉटेवर तुम्हाला काही सांगतील. पण जर बघायला गेलं तर ही जी परीक्षा ज्याचा पॅटर्न यावर्षी चेंज झाला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा जो अटेम्प्ट आहे तर तो 60 ते 70 या दरम्यानच राहिलेला आहे. बऱ्यापैकी मागच्या परीक्षांमध्ये काय व्हायचं, एक तर ॲग्रिकल्चरच्या, इंजिनिअरिंगच्या आणि आपल्या फॉरेस्ट सर्व्हिसच्या ह्या तिन्ही वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. आणि ह्या परीक्षेच्या आधी सलग 3 वर्ष पॅटर्न चेंज झाला नव्हता, त्यामुळे मुलांना एक साधारण अंदाज आला होता की परीक्षा कशी असते, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि मुलांची तयारी असायची. त्यामुळे आधीच्या काळात बघा, मुलांना साधारण 80 ते 90 पर्यंत 100% हा त्यांचा अटेम्प्ट असायचाच. पण तो आता पॅटर्न चेंज केल्यामुळे आणि आता मॅथ्स अँड रिझनिंगचा जो पार्ट आला होता किंवा जे 25 प्रश्न आले होते, तर ते थोडे मॉडरेट लेवलचे विचारल्यामुळे मुलांचा बराच इथे वेळ गेलेला आहे. त्यामुळे मुलांचा साधारण अटेम्प्ट कमी झाला आहे. त्यामुळं जागा जरी कमी असतील तरी पॅटर्न चेंज, आयोगाचे वेगवेगळे प्रश्न विचारण्याच्या पद्धती, या सगळ्या गोष्टींमुळे थोडा किंवा किंचित मागच्या वेळेपेक्षा थोडा कमी कट ऑफ लागण्याची शक्यता यावेळी मला पर्सनली वाटत आहे. शिवाय मुलांचं असं एकंदरीत म्हणणं आहे की मी एवढे मार्क पडले, तेवढे मार्क पडले, मी करू का, हे करू का, ते करू का, किंवा काही जण असे देखील म्हणतात की तुम्ही मुद्दामून कमी कट ऑफ सांगता की जेणेकरून तुमच्या क्लासमध्ये मुलांनी ॲडमिशन घ्यावं. तर पहिली गोष्ट मला तुम्हाला ही क्लिअर करायची आहे की मी कुठल्याही माझा इंजिनिअरिंगचा किंवा ॲग्रिकल्चरचा, फॉरेस्टचा क्लास नाही आहे. मी फक्त विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती पोहोचवण्यासाठी हे सगळे माझे व्हिडिओज बनवत आहे. नाही तर माझा मुख्य जो विषय आहे ना, तर तो आहे मॅथ्स अँड रिझनिंग. त्यामध्ये मी भरपूर चांगलं व्यवस्थितपणे मुलांना त्याबद्दल सांगत आहे. पण मी स्वतः ज्यावेळी प्रिपरेशन करत होतो त्यावेळी मी कशा फेजमधून जात होतो की बाबा रिझल्ट लागला की मुलांना फर्स्ट आन्सर की नंतर एक अंदाजित कट ऑफ माहिती करून घ्यायचा असतो आणि मुलं बऱ्यापैकी आपला जवळपास 15-20 दिवसांचा वेळ या गोष्टीतच घालवतात की कट ऑफ काय असेल आणि अभ्यास करू का नको. तर माझं काय म्हणणं आहे, आपल्याला ही आपण दिलेली परीक्षा ती पास होऊच, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण ही नाही झाली तर आपल्याला पुढचा प्रयत्न तर करायचा आहे, कारण आपण थोडाफार प्रयत्न तर करतो पुढच्या परीक्षेसाठी. पण पूर्व परीक्षा जरी पास झालो आपण, तरी आपल्याला मुख्य जो भर द्यायचा असतो ना, तर तो आपल्या मेन्स एक्झामवर म्हणजे मुख्य परीक्षेवर द्यायला लागतो. कारण मुख्य परीक्षेत जर आपण पासच झालो नाही तर काही उपयोग नाही, कारण मुख्य परीक्षेचा सिलेबस हा भरपूर मोठा आहे आणि तो कव्हर करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आयोगाच्या गेल्या 4 वर्षाचा आपण जर पॅटर्न बघितला तर जे काही आयोगाचे निर्णय आहेत, जसं की CSET क्वालिफाईंग करणं, PSIचे फिजिकल क्वालिफाईंग करणं, परीक्षेमध्ये थोडे विचार करायला लावणारे प्रश्न येणं, या सगळ्यांचा अर्थ असा आहे की आयोगाचं देखील म्हणणं आहे की तुम्ही मुख्य परीक्षेवर भर द्या, कारण मुख्य परीक्षेमध्ये जर जास्त मार्क मिळाले तर आपलं शेवटच्या यादीमध्ये यादीमध्ये येण्याचे चान्सेस वाढून जातात. बरोबर. तर
माझं हे असं मी तुम्हाला म्हणतो की या मार्काच्या पुढच्या सगळ्या मुलांनी अभ्यास सुरू करून द्या वगैरे, हे माझं म्हणणं काय असतं, कदाचित बाबा पुढे जागा वाढल्या आयोगाचं, कारण कसं आहे, आता 2024 साली आहेत इलेक्शन, त्याच्या आधी सरकार भरपूर जागा भरून घेण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या वर्षी तर वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर पुढच्या वर्षी देखील आपल्याला मोठी ॲड येऊ शकते. त्यामुळे मी जे म्हणतोय की बाबा या मार्काच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी अभ्यास सुरू केला पाहिजे, तर त्याचं कारण तेच आहे. अचानक जर आयोगाने माझ्या जागा वाढवल्या तर तुम्ही काय करणार उरलेल्या 1.5-2 महिन्यामध्ये? हे वाचू का ते वाचू अशा कन्फ्युजनमध्ये जाणार आणि तुम्ही फक्त मुख्य परीक्षा देणार. तुम्ही त्या मुख्य परीक्षेतून पुढे इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार नाही. हा माझा प्रामाणिक उद्देश आहे की मी ज्या चुका केल्या त्या माझ्या तयारीमध्ये त्या तुमच्याकडून न व्हाव्यात, यासाठी मी म्हणतोय की आपल्याला या गोष्टींची जुळवून घेताना मुख्य परीक्षेवर भर देणं गरजेचं आहे. बरोबर. जर मला तुम्हाला सरसकटच मिसगाईड करायचं असेल तर मी सगळ्यांनाच म्हटलं की सगळेजण मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, पण तसं मी सांगत नाही आहे. एक ठराविक मार्कांच्या पुढच्या विद्यार्थ्यांनाच मी म्हणत आहे की तुम्ही बाबा परीक्षेसाठी तयारीला लागून द्या. आज मी या तिन्ही किंवा या चारही सर्व्हिसेसबद्दल देखील मी सांगताना तुम्हाला असं सांगणार की ठराविक मार्कांच्या पुढचे जे आहेत ना मार्क, त्यांनी अभ्यास करायला सुरू करून द्यायला हरकत नाही. बरोबर. तुमचं जास्त वेळ घेत नाही, तुम्ही मला शिवाय घालाल की बाबा मुद्द्याचं सांगत नाही, बाकीचंच बोलत बसलाय, पण तसं नाही आहे. पण या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या चुका करता त्या मला माहीत आहेत की या कट ऑफच्या गोष्टींमध्ये अडकून राहता आणि तुम्ही अभ्यासातला वेळ या बाकीच्या गोष्टींमध्ये घालवता. तर तसं करू नका. तुम्ही मुख्य परीक्षेचा भर, आयोगाने वारंवार आपल्याला दर्शवून दिलं आहे की मुख्य परीक्षेच्या जीवावरच पोरं पास होऊ शकतात. त्यामुळे आपला मार्क, आपल्याला एक अंदाज येईल की नाही बाबा आपण एवढ्याच्या पुढे आहेत म्हटल्यावर आपण पास होऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करायचा. झालं पास तर आपल्याला फायदाच आहे, नाही झाला तर काय पुढच्या परीक्षेला आपल्या परीक्षेचा या अभ्यासाचा फायदाच होणार आहे. बरोबर. आणि जर समजा तुम्ही अभ्यासच केला नाही आणि ऐन ठिकाणी, कारण मागं बघायला गेलं तर एक साधारण 20 ते 30 दिवसाआधी मागच्या ट्रेंड बघता 20 ते 30 दिवस आधी आयोग सांगून टाकतं की आम्ही जागा वाढवणार आहोत किंवा नोटिफिकेशन काढतं जागा वाढल्याच्या, आणि कट ऑफ मग खाली येऊन जातो. त्यामुळं अचानक झाला की मुलांना मग मटेरियल गोळा करण्यापासून सुरुवात होऊन जाते. बरोबर. अशी तुमच्या चुका होऊ नयेत यासाठी मी या गोष्टी तुमच्याशी बोललो आहे. जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याचं तर माफ करा मला, पण कसं आहे, शेवटी तुमचं नुकसान करून माझा फायदा करून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. बरोबर. त्यामुळे आता मी जास्त वायफळ चर्चा न करता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत, तर ते ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ज्या आपल्या 4 परीक्षा होत्या तर त्यांचा मी एक कट ऑफ सांगणार आहे अंदाजित की बाबा या मार्कांच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करून द्यावी. बरोबर. तर सर्वात आधी बघूया आपण ॲग्रिकल्चरच्या सर्व्हिसबद्दल आपण काय काय हे करू शकतो. तर सध्या बघायला गेलं तर एकूण जागा आहेत 203. बरोबर. या 203 जागा सोबतच जो यावर्षी आयोगाने केलेला पॅटर्न चेंज, कारण मागच्या वर्षीपर्यंत कसं व्हायचं की 25 मार्काचे जवळपास ॲग्रिकल्चरचेच क्वेश्चन यायचे या सर्व्हिसमध्ये. बरोबर. 25 मार्कांचे ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन यायचे, तर ते यावेळी कशाचे झाले, यावेळी डायरेक्ट होऊन गेले ते मॅथ्स अँड रिजनिंगचे. त्यामुळे थोडा सेटबॅक ॲग्रिकल्चरच्या मुलांना देखील बसलेला आहे. त्यामुळे आपण आता कसं आहे, एक्सेप्शनल लोकांच्या कन्सेप्टमध्ये जायचं नाही बाबा, एका मुलाला 110च्या वर आहेत, एका मुलाला 120च्या वर आहेत, असे मुलं असणार देखील, माझं ते म्हणणं नाही. पण जो जनरल मॉब जो असतो, जनरल जी मुलं असतात, तर त्यांचा बऱ्यापैकी मी जसं मागं म्हटलं तसं 60 ते 70च्या रेंजमध्येच मुलांचे अटेम्प्ट आहेत. त्यामुळे जर आपण 203 जागांचा विचार करायला गेलो तर एक साधारणपणे जे जनरल कॅटेगरीची मुलं आहेत, बरोबर, तर हे दोन्ही जनरलचं मी सांगतो तुम्हाला. जनरल मेलच्या बाबतीत जर विचार करायला गेला आपण तर साधारण 78 ते 83च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. पण हा अंदाजित आहे हे देखील सांगतो मी तुम्हाला, मी वारंवार सांगतो, कारण हे शेवटी कॅल्क्युलेशन असतं, प्रेडिक्शन असतं. पण हाच येईल असं काय नाही, प्लस मायनस होऊ शकतो हे समजण्याइतके तुम्ही सुज्ञात हे मी धरून चालतो तुम्हाला. बरोबर. तर 78 ते 83 हा ॲग्रिकल्चरचा लागू शकतो. सोबतच फिमेलच्या संदर्भात जर बघायला गेलं तर फिमेलच्या संदर्भात हा साधारण 68 ते 72च्या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे. बरोबर. पण बघा, जर 2018ची तुम्ही परीक्षेचा विचार केला तर 2018ला जागांची ॲड आली होती 50 मार्काची, आणि अचानक परीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या आधी थोडे दिवस ती झाली 399ची. बरोबर. त्यामुळे हे 50 ॲड आहे बाबा, जागा कमी आहे, त्यामुळे मुलांनी अभ्यास केला नाही. पण अचानक पास झाल्यामुळे त्यांना कळालं नाही की कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास केला पाहिजे. बरोबर. त्यामुळे, आणि जसं मग अशी म्हटलं 2024ला इलेक्शन आहे, त्यामुळे जागा वाढल्या तर या 203 मध्ये देखील वाढू शकतात किंवा पुढच्या वर्षी देखील मोठी ॲड येऊ शकते. म्हणजे
23ची जी परीक्षा होईल त्यामध्ये देखील मोठी ॲड येऊ शकते, बरोबर. इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल परत आणि मला परत काही वाई विचारत बसाल. तर ही सध्याच्या 203 जागा आहेत. त्यामुळे जर समजा या 203 जागा आहेत, जर आयोगाला जागा वाढवायच्याच म्हटलं तर यावर्षी देखील वाढवेल किंवा पुढच्या वर्षी मोठी ॲड करू शकतं. त्यामुळे हे जे 78 आणि हे 68 पासून पुढचे जे मी सांगितले तुम्हाला 78 ते 83 आणि 68 ते 72 हा साधारण एक ॲग्रिकल्चरचा कट ऑफ हा लागू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या जनरल मेल फिमेलचे म्हणजे तुमचे बघा 70+ मुलांचे ज्यांचे मार्क आहेत, बरोबर, 70+ ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत मुलांचे आणि मुलींचे 60च्या वर ज्यांचे मार्क आहेत त्यांनी लगेच हा व्हिडिओ संपल्या अभ्यासाला लागायचं. हा माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण जर समजा जागा वाढून आल्या तर तुमचं अभ्यासाचं नुकसान होईल. त्यामुळं हे जनरल कॅटेगरीवाले जे आहेत ना तर ते 70+ मुले आणि 60+ मुलींना ज्यांना मार्क आहेत तर त्यांनी 100% अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. या जनरल कॅटेगरी सोबतच ओबीसी म्हणा, EWS किंवा SBC या ज्या कॅटेगरी असतात तर यांनी देखील या रेंजमधले जर असतील मार्क त्यांची तर त्यांनी अभ्यास सुरू करायला हरकत नाही. SC ST किंवा दिव्यांगचा वगैरे भाग जर म्हटला तर तुम्ही एक 7-8 मार्क मागं पकडून म्हणजे ज्यांचे मुलांचे SC ST कॅटेगरीचे 60च्या वर मार्क आहेत आणि मुलींचे 50च्या वर मार्क आहेत ना त्यांनी ॲग्रिकल्चरचा अभ्यास सुरू करायला काही हरकत नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे. अचानक जर तुमचा रिझल्ट आला तर तुम्हाला तो कव्हर करणं शक्य होणार नाही. सिलेबस हा खूपच मोठा आहे, खूप म्हणजे खूपच मोठा आहे. त्यामुळे तुम्ही सध्या तरी रेफरन्स मटेरियल किंवा तुम्हाला जे अभ्यास करायचा आहे तर ते तयार करून अभ्यासाला सुरू करून द्यावं ही माझी नम्रपणे मला विनंती आहे, बरोबर. त्यामुळे आपण ॲग्रिकल्चरबद्दल काय बोललो की ज्या जनरल कॅटेगरीच्या मुलांचा 70च्या वर मार्क आहेत आणि फिमेल्सचे 60च्या वर मार्क आहेत तर त्यांनी कंपल्सरी अभ्यास सुरू करणं गरजेचंच आहे, बरोबर. तर आता तुम्ही मला उगा कमेंटमध्ये करत बसू नका की कसा कट ऑफ येईल किंवा ओबीसी कॅटेगरी, SC कॅटेगरी, हे कॅटेगरी. तर मी काय म्हणतो, एक साधारण या कट ऑफच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण सरळ या मार्कांच्या पुढचे मी तुम्हाला म्हटलं की नाही आता इथं SCचं पण लिहून देतो मी तुम्हाला. SC ST साठी मेल आणि फिमेलसाठी SC STच्या मेलसाठी ज्यांचे 60च्या वर मार्क आहेत आणि फिमेलचे 50च्या वर मार्क आहेत त्यांनी सरळ अभ्यास सुरू करा. या वर्षी नाही निदान पुढच्या वर्षी तरी. पण आपला जो फायनल निकाल आहे तर तो मुख्य परीक्षेवरच आधारित आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचं हे माझं म्हणणं आहे, बरोबर. हे झालं आपल्या ॲग्रिकल्चरचं. पुढचा जो आहे आपला तर ते आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर कसं आहे, मी तुम्हाला काय म्हणेन की कट ऑफ गोष्टींच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ तुम्ही मेन्सचा अभ्यास का करा. कारण सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर तुमचा जर असेल सिव्हिल कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास तर तुम्हाला बघा आता सध्या PWDच्या जागा येऊ शकतात, BMCच्या येऊ शकतात, पुणे महानगरपालिकेच्या जागा येण्याची शक्यता आहे. हे म्हणाल तुम्ही कसं काय हे मला विचारू नका, मला फक्त एक ऐकायला मिळालं ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि सध्या बघायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या साधारण आता या MPSC मधल्या 184 जागा आहेत, बरोबर. पण तुम्हाला बाकीच्या ठिकाणी देखील सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासाचा मुख्य परीक्षेचा वापर होऊ शकतो, बरोबर. मी सांगितलं की जसं महानगरपालिकेच्या देखील जागा निघतात, जिल्हा परिषदेच्या निघू शकतात, इतर PWD वगैरे या ठिकाणी निघतात. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मुलांनी सरसकट मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करून द्यावाच हे माझं म्हणणं आहे तुम्हाला, बरोबर. कारण यातून समजा नाही झालं तर पुढे देखील होऊ शकते किंवा याच्यात देखील जागा वाढल्या तर आपण त्या पद्धतीने तयार असलं पाहिजे. जर आपल्याला अचानक जागा वाढून आपला कट ऑफ खाली आला आणि जर तुमची तयारीच नसेल तर काय उपयोग नाही या गोष्टींचा. त्यामुळे फक्त मुलांनाच्या पदरी निराशाचे त्यांचं वर्ष वाया जातं. तर ते होऊ नये यासाठी मी म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांनी आपला अभ्यास सुरू करून द्यायला काही हरकत नाही. पण बघा जर जनरल कॅटेगरीचा विचार केला, जनरल कॅटेगरीच्या मेलचा जर विचार केला तर साधारण 66 ते 72च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो, बरोबर. जागा पण तशा जास्त आहेत आणि पॅटर्न देखील यावेळेचा चेंज केलाय. हा एक महत्त्वाचा फरक आहे की मागच्या वेळेपेक्षा साधारण कमी लागण्याचा कट ऑफचा अंदाज माझा, बरोबर. कारण जर बघायला गेलं तर पॅटर्न चेंजचा खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. UPSC लेवलपासून खालच्या सर्व एक्झामसाठी पॅटर्न चेंज झाला म्हटलं की बऱ्यापैकी मुलांची गफलत होऊन जाते आणि सगळेजण एका लेवलला येऊन बसतात, बरोबर. तर जनरल मेल कॅटेगरीचा 66 ते 72 आणि फिमेल
कॅटेगरीचा एक साधारण 60 किंवा आपण म्हणूया 60 ते 64 या रेंजमध्ये लागू शकतो, बरोबर. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला एक विनंती आहे की सरसकट तुम्ही सर्वांनीच अभ्यास सुरू करून द्या. पण जर बघायला गेलं तर हे जे मेल कॅटेगरीचे आहेत तर ते 60+ वाले आणि फिमेलचे जवळपास 50+ वाले आहेत ना कॅन्डिडेट, त्यांनी आपला सरळ सरळ अभ्यास करायला सुरू करू द्यायला काही हरकत नाही. आणि SC STचं पण लिहून देतो मी. SC ST साठी एक साधारण मेल आणि फिमेलसाठी ज्यांचे SC ST वाल्यांचे 55+ आहेत आणि फिमेलचे जे 45+ आहेत, त्यांनी माझी विनंती आहे तुम्हाला की सरसकट सगळ्या विद्यार्थिनींनी यांची जे मी तुम्हाला रेंज सांगितले आहे तर या पुढच्या सगळ्यांनी अभ्यास करायला काही हरकत नाही, बरोबर. तर अशा पद्धतीने हा आपला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ. आता मी जास्त काय बोलत बसत नाही कारण आपल्याला बाकीच्या पण गोष्टी कव्हर करायच्या. तर पुढचं जे आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बघा याच्या आधी कसं व्हायचं, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या MPSC मधून बऱ्यापैकी जागाच निघायच्या नाहीत, यावेळी त्या निघाल्या आहेत, बरोबर. तर या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी विचार करायला गेलं तर यामध्ये बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले जे असतात तर ते RTO साठी सुद्धा तयार करतात, म्हणजे MVI साठी. त्यामुळे त्यांचा मेन्सचा अभ्यास तर तयार असतो, पण त्यांचा प्रॉब्लेम येतो ह्या आपल्या प्रीमध्ये, कारण ह्यामध्ये बघा पॅटर्न चेंज केल्यामुळे GS वगैरे पडलेला आहे. शिवाय मागच्या वर्षी जर कट ऑफ बघायला गेलं तर तो साधारण 37च्या आसपास होता बहुतेक, मला नक्की माहित नाही, पण एक 37च्या आसपास वगैरे होता असं मी बघितलं होतं. माझं स्वतःचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं त्यामुळे मी काय या मेकॅनिकलच्या गोष्टीकडे बघितलं नव्हतं आधी, पण साधारण 37 वगैरे लागला होता 100 पैकी. तर यावेळी किती जागा आहेत हे मी खोडतो, तुम्हाला ह्याच वॅकन्सी वाटतील. तर यावर्षी साधारण 76 जागा आहेत, बरोबर, की ज्या भरपूर आहेत. दरवेळच्या तुलनेत 76 ज्या आहेत ना तर त्या भरपूर जागा आहेत. तर जनरल कॅटेगरीचा विचार करायला गेलं, जनरल कॅटेगरी, तर त्यामध्ये मेलचा जो कट ऑफ लागू शकतो ना तर तो 73 ते 78च्या दरम्यान लागू शकतो आणि फिमेलचा जो आहे तो 64 ते 69 या रेंजमध्ये लागू शकतो, बरोबर. आणि SC STचा विचार केला तर करायला गेला तर एक 5-5 मार्क मागं पकडून चालायचे, म्हणजे SC ST आणि SC साठी बघा आता हे इथे देखील 73 आणि 64 आहे. त्यामुळे या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे जे काही 70+ वाले आहेत आणि मुली ज्या 60+ आहेत त्यांनी अभ्यास का सुरू करून द्यावा, कारण तुम्हाला हा जो अभ्यास तुम्ही कराल तर तो तुम्ही AMVI साठी देखील वापरू शकाल, बरोबर. अभ्यास काय आपला वाया जाणार नाही. यासोबतच तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोबतच AMVI देखील आपल्याला द्यायचे आहे ना, त्यासाठी पुन्हा तुम्ही वेगळं करत बसणार काय मेन्ससाठी, तर आत्ताच अभ्यास करून घ्या. वेळ जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत कव्हर करून घ्यायचा आपला बऱ्यापैकी सिलेबस. त्यामुळे जनरल जर कॅटेगरीचा विचार केला तर मेलचे 70+ जे आहेत मुलं आणि फिमेल 60+ आहेत, आणि SC STच्या बाबतीत जे 60च्या वर आहेत आणि मुली 50च्या वर आहेत. SC STच्या ह्या हे मेल आणि फिमेल. तर मेल SC STचे जे 60+ आहेत आणि SCचे 50+ आहेत त्याने तर हा अभ्यास सुरू करून द्यायलाच काही हरकत नाही. हे जनरल कॅटेगरी बरोबरच OBC SBC वगैरे ज्या बाकीच्या सब कॅटेगरी असतात VJNT वगैरे तर त्यामध्येच मर्ज होऊन जातात किंवा त्या साधारण रेंजमध्ये लागून जातं. त्यामुळं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 70+ वाले मुलं आणि 60+ वाल्या मुली ह्या जनरल कॅटेगरीसाठी आणि SC ST साठी 60+ मुलं आणि 50+ मुली यांनी तर अभ्यास सुरू करून द्यायलाच पाहिजे. हे तुम्हाला सांगतो की नाही, मुलींचं हे 60+ जरी म्हटलं असलं तरी मेकॅनिकल मुली कमी असतात. त्यामुळं सरसकट सगळ्या मेकॅनिकल वाल्या मुलींनी की ज्यांचे 45च्या वर मार्क आहेत ना, 45च्या वर, त्यांनी तर हा अभ्यास सुरू करून दिलाच पाहिजे. कारण जर मेकॅनिकलची मुलगी किंवा फिमेल कॅन्डिडेट असतील तर त्यांच्या फायनल लिस्टमध्ये लागण्याचे देखील चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे तुम्ही 45+ जरी असाल, हे मी खोडतो इथली, तो 45+ जर तुम्ही असाल फिमेल कॅटेगरीमधल्या तर त्याने तर हमखास परीक्षेचा अभ्यास सुरू करून द्यावा. चालेल. आता उरलं आपलं शेवटचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याबद्दल जर विचार करायला गेलं तर जागा ज्या आहेत त्या आहेत 48. याच्या आधी कधी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जागाच यायच्या नाहीत. पण तुम्ही जे कोण विद्यार्थी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची परीक्षा दिली असेल तर त्यांनी मुख्य परीक्षा सध्या का करावी, कारण जे आहे ना तर ते महाट्रान्सकोच्या ज्या जागा निघाल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे ट्रान्सकोसाठी.
त्यामुळे आत्ताच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर पार्ट आहे जो आपल्या दोन्ही मुख्य परीक्षेला लागतो, म्हणजे कुठल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या MPSCच्या सोबतच महाट्रान्सकोच्या, तर तो तुम्ही करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. पण जर कट ऑफ बद्दलच बोलायचं झालं तर जनरल मेलच्या बाबतीत साधारण 71 ते 76 आणि फिमेलचा एक साधारण 62 ते 67 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो. पण यामध्ये बघा, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे 60+ मुलं असतील आणि मुली 50+ असतील ना, त्यांनी हमखास अभ्यास सुरू करून द्या, कारण त्यांना देखील या परीक्षेचा म्हणजे ट्रान्सकोच्या परीक्षेला देखील आपल्याला अपेअर व्हायचंच आहे. कारण तुम्ही द्या हे म्हणणं माझं आहे, कारण ट्रान्सकोला बऱ्यापैकी काही काम नसतं बरं. जेनकोला किंवा डिस्कॉमला असू शकतं, पण ट्रान्सकोला बऱ्यापैकी काम नसतं. त्यामुळं या जागा खूप महत्त्वाच्या आहेत. यासाठी तुम्ही तयारी करा, हे माझं पर्सनली म्हणणं आहे तुम्हाला, कारण मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी सुरुवातीला ज्यावेळी मी पासआउट झालो त्यावेळी डिस्ट्रीब्युशनच्या, जनरेशनच्या आणि ट्रान्सकोच्या देखील एक्झाम दिल्या होत्या. तर त्यामुळं माझं म्हणणं आहे की जे ट्रान्सको आहे ट्रान्समिशनचं, हे खूप चांगली पोस्ट आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी या कट ऑफच्या भानगडीत न पडता तुम्ही डायरेक्ट या कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्वतः अभ्यास सुरू करून द्या. आणि जर SC ST कॅटेगरीचा जर विचार करायला गेलं तर मेल आणि फिमेलच्या बाबतीत सर्वसाधारण मुलांनी जे 50+ आहेत आणि मुली सरसकट सगळ्यांनीच करून द्या, पण ज्या 40+ आहेत किंवा 35+ आहेत तर त्यांनी, तर माझं म्हणणं आहे कंपल्सरी या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या कोर पार्टचा अभ्यास सुरू करणं गरजेचंच आहे. बरोबर. तर फायनली सगळ्यात शेवटी मला जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, इथे मी लिहून देतो की जर ॲग्रिकल्चरवाले जे कोण असतील तर पण पहिल्या स्लाइडला जाऊया, की ज्यामध्ये ॲग्रिकल्चरबद्दल मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या मुलांचे जनरल कॅटेगरीचे 70+ आणि मुलींचे 60+ आहेत त्यांनी तर अभ्यास सुरू केलाच पाहिजे. हा व्हिडिओ संपल्या सुरू करायचं, किंवा जर कंटाळा आला असेल तर बघा तुम्ही रेस्ट घ्या, पण उद्यापासून व्यवस्थित उरलेल्या दिवसांचा, कारण साधारण ऑक्टोबरमध्ये कदाचित परीक्षा आहे बहुतेक, हो नाही ऑक्टोबरमध्ये येणार, सॉरी, पण तुम्ही एक्झाम डेट बघून घ्या. आता मला एक्झॅक्टली कळत नाही, मी बघून सांगतो तुम्हाला ह्याचे एक्झाम डेट किती आहेत. पण जसं मी सांगतोय, ज्या ज्या मुलांचे ओपन कॅटेगरीवाल्यांचे 70+ आणि 60+ मार्क आहेत तर त्यांनी कंपल्सरी या परीक्षेचा अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे. बघूया थांबा. हां, अरे होय की या ज्या सगळ्या परीक्षा आहेत ना, या सर्वसाधारणपणे ऑक्टोबरमध्ये आहेत आणि तारीख पण दिली आहे, 1 ऑक्टोबर दिलेली आहे तारीख. बरोबर. म्हणजे 1 ऑक्टोबरच्या आधी, म्हणजे 1 ऑक्टोबरला जर आयोगाने हे जर फॉलो केलं व्यवस्थित त्यांचं शेड्यूल, तर 1 ऑक्टोबरला परीक्षा होईल. त्यामुळं त्यावेळी अचानक जर जागा वाढल्या तर तुम्हाला अभ्यास काय करू हे सुचणार नाही. त्यासाठी ॲग्रिकल्चरवाले 70+ मुलं आणि 60+ मुली ज्या आहेत ना, त्यांनी तर कंपल्सरी अभ्यास सुरू करून देणं गरजेचं आहे. पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे 60+ मुलं आहेत आणि 50+ मुली आहेत त्यांनी देखील सुरू केलं पाहिजे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं देखील 70+ मुलं आणि 45+ मुली यांनी अभ्यास सुरू करून द्यायचा. आणि इलेक्ट्रिकलच्या बाबतीत जे 60+ मुलं आणि 50+ मुले आहेत तर त्यांनी अभ्यास करायचा. बऱ्यापैकी माझं तर म्हणणं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत किंवा सर्वच परीक्षांच्या बाबतीत तुम्हाला दुसऱ्या अल्टरनेटिव्ह एक्झामच्या आहेत. बरोबर. तर त्यामुळे आणि ॲग्रिकल्चरच्या बाबतीत यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी जागा या तुफान येणार आहेत. त्यामुळं तुम्हाला यावेळी मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं, तर सर्व मुलांनी आणि मुलींनी किंवा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करून देण्यासाठी काहीही हरकत नाही. कारण शेवटी आपल्याला जो तारणणार आहे तर ती आहे ही आपली मुख्य परीक्षा. कारण मुख्य परीक्षा फक्त पास होऊन उपयोग नाही, तुम्ही इंटरव्ह्यूमधून बाहेर येऊ शकता. त्यामुळे मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त मार्क पडणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क पडण्यासाठी तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल. अभ्यासासोबत रिव्हिजन देखील होणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आत्ताच अभ्यास सुरू केला तर तुम्हाला रिव्हिजनला देखील बराच वेळ मिळेल. आणि जेवढी जास्त रिव्हिजन, म्हणजे भराभर करायची नाही रिव्हिजन, पण जेवढी व्यवस्थित रिव्हिजन तेवढे आपले मार्क वाढण्याचे चान्सेस वाढून जातात. बरोबर. तर त्यामुळे मी जसे तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही जर मार्क असतील तुमचे तर तुम्ही मुख्य परीक्षेला लागण्यासाठी काही हरकत नाही. बरोबर. पण तुमचे बऱ्यापैकी कमेंट येतात की बाबा SC कॅटेगरी ST कॅटेगरी वगैरे अशा पद्धतीने जे कमेंट येतात, तर ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला पर्सनली असे तुम्हाला कमेंट करणं कधी कधी शक्य होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण वाटली असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघू शकता की मी प्रत्येक गोष्टीवर त्यामध्ये सविस्तर बोललेलो आहे.
माझ्या काही सांगण्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं डायरेक्शन ठरत असतं, त्यामुळे मी प्रत्येक जी गोष्ट आहे ना तर ती जबाबदारीनिशीच बोलत आहे. त्यामुळे जर समजा दिलेल्या मी गोष्टींपेक्षा जर जास्त देखील कट ऑफ लागला तर माझं एक काय पर्सनली म्हणणं आहे तुम्हाला, तुमचा अभ्यास तर होईल, तुमचा अभ्यास तर काही वाया जाणार नाही, बरोबर. पण जर अभ्यासच झाला नाही तुम्हाला तर तुम्हाला मुख्य परीक्षा देण्याबद्दल कॉन्फिडन्सच येणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, ज्या गोष्टी मी चुका केलेल्या आहेत त्या तुमच्याकडनं होऊ नयेत हेच माझं पर्सनली म्हणणं आहे. त्यामुळं तुम्ही मुख्य परीक्षा जी आहे तर त्याचा अभ्यास करून सुरू करून द्यायला काही हरकत नाही, बरोबर. तुम्ही माझी इतकी वेळ ह्या गोष्टी ऐकल्या त्याबद्दल खरंच धन्यवाद. शेवटी माझा उद्देश जो आहे ना तर ते तुमचं भलं व्हावं हेच आहे. माझं यात पर्सनली काही येतो नाही किंवा माझं कोणतंही स्वतःचा क्लास नाही आहे की ज्याच्या ॲडमिशन वाढवण्यासाठी मी कमी कट ऑफ सांगत आहे, बरोबर. त्यामुळं अभ्यास करत राहावा, शेवटी अभ्यासच आपल्याला तारणार आहे. आणि एवढं सगळं मोठंच्या मोठं भाषण देऊन मी थांबतो इथं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपण पुन्हा बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या वेळी आपण डिस्कस करण्यासाठी बोलूया. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. सोबतच जर तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंगच्या बाबतीत जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरचे जे बाकीचे टॉपिक वाईज व्हिडिओ आहेत तर ते देखील तुम्ही बघू शकता. शिवाय तुम्ही माझं हे चॅनल CSAT हर्षद हे देखील तुम्ही जॉईन करू शकता की ज्यामध्ये आपण मॅथ्स अँड रिझनिंग बद्दल गोष्टींवर चर्चा करतो. चालेल. तर आज या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास करत राहा, अभ्यास वेळ वाया अजिबात घालू नका, कारण आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. चालेल. थँक्यू.